नमस्कार. तिची झेप गृहिणी ते उद्योजिका या कार्यक्रमामध्ये मी पूजा तुळसकर आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. खरं तर आज आपण एका अशा व्यावसायिकेशी बोलणार आहोत, जी स्वतः एका ब्रँडची ओनर आहे आणि एका ब्रँडची को-फाउंडर सुद्धा आहे. मी तिची जास्त ओळख करून देत नाही. तिने तिच्या बिझनेसमध्ये अडथळ्यांवर मात करून कशी सक्सेस मिळवली आहे, याबद्दलच आपल्याला तिच्याकडनं जाणून घ्यायचंय. नेमके अडथळे काय होते आणि या अडथळ्यांना अडथळे न समजता तिच्या सक्सेसच्या पायऱ्या ती कशी समजली आणि पुढे कशी गेली, याबद्दल आपण तिच्याचकडनं जाणून घेऊया. जास्त वेळ न घालवता मी आपल्या आजच्या मैत्रिणीला आपल्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करते. गायत्री, सगळ्यात आधी कार्यक्रमामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. गायत्री, जसं मी सुरुवातीला म्हटलं, तुम्ही एथनिक टचच्या ओनर आहात आणि दालन महाराष्ट्रच्या को-फाउंडर आहात. तर मला हेच विचारायचंय तुम्हाला, तुमच्या बिझनेसबद्दल तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंच आहे. त्याबद्दल तुम्ही सुरुवातीला सांगा आणि हे सगळं सुरू करताना सुरुवातीच्या अडचणी काय होत्या? इथनं तुम्ही सुरू करा आणि मग तुमच्या बिझनेसकडे जा. थँक यू सो मच. पहिले पूजा, मला तुला सांगायचंय की मला या प्लॅटफॉर्मवर इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि एथनिक टच बद्दल मला असं सांगता येईल की हा माझा जो ब्रँड आहे, अ, त्याच्यामध्ये सगळे क्रिएटिव्ह असे प्रोडक्ट्स आहेत. जसं आम्ही बॅग मॅन्युफॅक्चरिंग करतो, त्याच्यावर आमच्याकडे हँड पेंटिंग होतं, एम्ब्रॉयडरी होते, वेगवेगळे फॅब्रिकचे पॅचेस लावून आपण क्रिएटिव्ह असे प्रोडक्ट्स बनवतो. त्याच्यामध्ये होम डेकोरचे प्रोडक्ट सुद्धा आहेत, जसे कुशन कव्हर आहेत, रनर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट्स आहेत. असे असंख्य व्हरायटी प्रोडक्ट्स आपल्याकडे बनतात. आणि मला सांगायला विशेष वाटतं की आपला जो आता स्टुडिओ आहे तो नाशिकमध्ये आहे. आणि 15 पेक्षा जास्त महिला ज्या आहेत, या माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि माझ्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचं काम करतात. नक्कीच. तसंच सुरुवातीला काय हां, बोला ना. बोला गायत्री. तसंच दालन महाराष्ट्राचे हा जो जसं तू म्हटलंस, मी को-फाउंडर आहे पौर्णिमा शिरीषकर यांच्यासोबत. आणि त्याच्यामध्ये सगळे महाराष्ट्रीयन हँडीक्राफ्ट प्रोडक्ट्स जे बनवतात कारागीर, त्यांच्याशी आम्ही जोडलो गेलेलो आहोत. आणि जवळपास 500 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत आमच्या ब्रँडमध्ये. आणि ते नक्कीच. देशात आणि परदेशात सगळीकडे पोहोचलेले आहेत. नक्कीच. जसं गायत्री तुम्ही म्हणालात, की 15 पेक्षा जास्त महिला तुमच्याबरोबर आज कनेक्ट झालेल्या आहेत आणि हा सगळा बिझनेस आज इतका मोठा आहे. दालन महाराष्ट्राबरोबर तुम्ही जोडल्या गेलेल्या आहात. त्याचप्रमाणे एथनिक टच जे तुमचं स्वतःचं ब्रँड आहे, ज्याचे तुम्ही ओनर आहात. Yes. या सगळ्याविषयी मला जाणून घ्यायचंय. मात्र हे सगळं सुरू करत असताना, हा तुमचा ब्रँड स्वतःचा सुरू करत असताना, सुरुवातीला अशी काय अडचण आली किंवा सुरुवातीला असं काय वाटलं, की हा बिझनेस आपण सुरू करावा? आणि सुरू करत असताना डोक्यात नेमके काय विचार होते? जवळपास 13 वर्षापूर्वी मी माझ्या व्यवसायाला चालू केलं. त्याच्या अगोदर मी जॉब करायचे मुंबईत असताना. तर मुंबईत मी लोकलनं, ट्रेननं प्रवास करायचे आणि गर्दीच्या वेळा असायच्या. आणि नेहमी मला वाटायचं की हे काही माझं आयुष्य असू नाही शकत. अ, मला स्वतःचं काहीतरी करायचंय. तिथूनच व्यवसाय करण्याची अ, सुरुवात झाली. आणि माझी आई जी आहे, ती आमच्या लहानपणापासूनच बॅग्सचं प्रोडक्शन करत होती. तर मी असं ठरवलं, की बॅग्समध्येच आपण अ, व्यवसायाला चालू करावं. पण घरामध्येच प्रोडक्शन होतं. पण व्यवसाय कसा करावा किंवा त्याचं मार्केटिंग कसं करावं ह्याची काहीच आयडिया नव्हती. मी फक्त घरी प्रॉडक्ट्स आणून ठेवले होते. अ, 2 ते 3 महिने मी घरातच बसून विचार केला, की काय करावं? अ, नंतर मी काही एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करायला लागले आणि मग त्याचं मार्केटिंग हळू-हळू करत चालू केलं. वेगवेगळ्या बिझनेस ग्रुपला जॉइन केले. आणि अ, पण सुरुवातीला कस्टमरला काय आवडतं? अ, हं, त्यांचं बाजारपेठमध्ये काय आवड आहे? बॅग्समध्ये हं, पण आम्ही रेक्झिनमध्ये बॅग्स बनवायचो. तर हं, कॉटनच्या बॅग्स, इकत, कलमकारी, फॅब्रिक पेंटिंग किंवा क्रिएटिव्ह अशा बॅग्स खूप आवडतात, पॅचवर्क केलेल्या. असं मला जेव्हा मी लोकांच्या समोर गेले किंवा एक्झिबिशन करायला लागले, तेव्हा मला
आयडिया आली, की प्रोडक्शनमध्ये पण काय बदल केले पाहिजेत किंवा कशाप्रकारे लोकांची, आपल्या कस्टमरची जी आवड-निवड आहे, त्यानुसार आपल्याला आपल्या व्यवसायात कसे बदल करावेत, हे सगळं मला हळू करत कळत गेलं. आणि चॅलेंजेस असं म्हणशील तर व्यवसाय हाच एक मोठा चॅलेंज आहे. सुरुवात म्हणजे अ, ब्रँडिंग करण्यापासनं, स्वतःचं ब्रँडिंग बरोबर. हं, करण्यापासनं, हं. फायनान्स, नुसतं प्रोडक्शन असून चालत नाही. मार्केटिंगच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज कशा वापरायच्या, तुमची जी टीम आहे त्यांना कसं हँडल करायचं. बरेच चॅलेंजेस येतात. पण हळू करत जेव्हा आपण ते करायला लागतो, त्याची उत्तरं आपोआपच समोर येतात आपल्यासमोर. नक्कीच. गायत्री जसं तुम्ही म्हणालात, की बरीच वर्ष आता झालेली आहेत तुमच्या बिझनेसला. तुमच्या बिझनेसमध्ये आता तुम्ही सक्सेस सुद्धा मिळवलेले आहात. तुम्ही जगभरात फिरत सुद्धा आहात तुमच्या बिझनेससाठी. हे सगळं करत असताना असा एखादा टर्निंग पॉइंट जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं तुम्ही मुंबईत राहत होता, मुंबईत नोकरी करत होता. मग नोकरी करताना कुठेतरी असं वाटलं नाही हे माझं आयुष्य नाही, मला स्वतःचं काहीतरी सुरू करायचं आणि मग त्यातनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि तुम्ही बिझनेसकडे वळलात. तर मला असं विचारायचंय असा बिझनेसमधला एखादा टर्निंग पॉइंट कुठला होता? अडचण ही टर्निंग पॉइंट ठरला का कुठली? अ, अडचण ही टर्निंग पॉइंट नाही ठरला, पण टप्प्या-टप्प्यावर मी बऱ्याच गोष्टी शिकत गेले. म्हणजे अ, सगळे चॅलेंजेस पार करता फायनान्स कसा आणायचा, मार्केटिंग कसं करायचं, तुमचं ब्रँडिंग कसं करायचं, ह्याच्यामध्येच अ, अ, व्यवसाय करताना बऱ्याच गोष्टी मी शिकत गेले. आणि फायनान्शियल इंडिपेंडंट कसं व्हायचं. म्हणजे हं. काही लोकं बिझनेस स्टार्ट करतात, थोडे दिवस रन करतात, करूया म्हणून बघतात. पण अ, म्हणजे घरच्यांचा सपोर्ट असतो किंवा थोडे दिवस अ, फायनान्सचा सपोर्ट मिळतो. पण नंतर आपल्यालाच आपल्या पायावर फायनान्शियली इंडिपेंडंट उभं राहून तो सक्सेसफुल रन करणं, लाँग टर्मसाठी हे मोठं चॅलेंज असतं. तर तिथे आपल्याला मागे न जाता पुढे जाता. कंटिन्युअसली काम बरोबर. करणं हां. खूप महत्वाचं असतं. हं. नक्कीच. गायत्री जसं तुम्ही म्हणालात, की स्वप्न तर खरं असतं. स्वप्न बघणं ही एक गोष्ट आहे. पण त्याला त्या त्या स्वप्नांची पूर्तता करणं हे खरं तर सगळ्यात मोठं असतं. असं स्वप्न तुम्ही पाहिलं आणि आज ते पूर्ण केलेलं आणि जसं तुम्ही म्हणालात, फक्त बिझनेस करणं हे तितकं महत्त्वाचं नसतं, तर त्याच्यासाठी लागणारा जो फायनान्स असतो, तो सुद्धा तितक्याच महत्त्वाचा असतो. तर हे सगळं उभं करत असताना तुम्हाला काही अडचण आली किंवा असं काही वाटलं, की हे आपण सगळं उभं करतोय, हे किती मोठं होईल किंवा होईल की नाही? असे कधी विचार मनात आले हे सगळं करत असताना? नक्कीच. कारण मध्ये आपण सगळ्यांनीच कोव्हिडला फेस केलं. तर कोव्हिडच्या काळामध्ये तर असं हँडीक्राफ्ट जे प्रॉडक्ट्स आहेत त्यांना स्पेशली डिमांड नव्हती किंवा त्याची मागणी बरीच खालावली त्या काळात. कारण लोकं घरी होते. पण म्हणजे त्या काळातही आम्ही मास्कचं मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करून प्रोडक्शन. त्यावर हं, सेल हं. केला. तर असे चॅलेंजेस तर येतच असतात, की वेगवेगळ्या सिच्युएशन्स आहेत किंवा प्रसंग आहेत, त्याला आपण हे करता घाबरता आपण घाबरता. अ, हं, हं. अ, ते चॅलेंजेस एक्सेप्ट करून पुढे गेलो तर अ, अ, मजा येते. आणि मला सांगायला आवडेल, की अ, मी सगळ्यांना सल्ला देते, की लोन तुम्ही घेऊन तुमचा व्यवसाय चालू करा. कारण लोन जेव्हा घेतो, तेव्हा ते फेडायचं असतं आपल्याला. हां, बरोबर. ह्या हं. ही भीतीने रिस्पॉन्सिबिलिटी किंवा असते काळजीने. आणि हं, त्यानुसार आपण काम पण करतो तेवढं. बरोबर, सिरियसली काम करतो. मग म्हणजे बरोबर. मार्केटिंग म्हणा, सगळ्या गोष्टी मॅनेज करा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. फायनान्स आहे, तुमची टीम आहे, तुमचं मार्केटिंग आहे. या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यावर सिरियसली काम करतो. नक्कीच. आणि गायत्री मला असं वाटतं, की जसं तुम्ही आता म्हणालात, की कोव्हिडच्या काळामध्ये तुम्ही लोकांची गरज ओळखली, की मास्कची मागणी खूप मोठी होती आणि त्याचंच प्रोडक्शन तुम्ही केलं आणि त्यामध्ये सुद्धा म्हणजे त्यावेळेस जेव्हा लोकांकडे काही नव्हतं, त्यावेळेत सुद्धा तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तो सक्सेसफुली रन केला. म्हणजे अशीच लोकांची मागणी ओळखून जर का आपण आपल्या बिझनेसला सक्सेस केलं, तर आपण नक्कीच मोठं होऊ शकतो किंवा आपला बिझनेस मोठा करू शकतो. तर येस. ते गायत्री तर मला मी आता विचारायचं हां. बोला, बोला. हो, हो. बोला.
ते तर मी नेहमीच सांगते, की लोकांची गरज ओळखून तुम्ही जर तुमच्या प्रोडक्शनमध्ये बदल केलेत किंवा त्या प्रकारे प्रोडक्शन तयार केलं, तर नक्कीच डेफिनेटली तुमच्या व्यवसायाला कधीच मरण नाही. नक्कीच. आणि गायत्री त्याचप्रमाणे 15 पेक्षा जास्त महिला आज तुमच्या या बिझनेसमध्ये तुमच्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. तर या महिलांची टीम उभी करताना नेमक्या काय अडचणी आल्या? किंवा कशा पद्धतीनं ही टीम तुम्ही उभी केली? कारण का त्यांचा सपोर्ट असल्याशिवाय तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये सक्सेस मिळवू शकत नाही. ही टीम कशी उभी केली येस. तुम्ही? बिझनेस तुम्ही एकट्या रन नाहीच करू शकत. तुम्हाला छान टीमची आवश्यकता असते. तर माझं स्वतःचं जे वर्कशॉप आहे ते नाशिकमध्ये आहे. तिथे पूर्ण सगळं मॅनेज करायला मॅनपॉवर आणि ही सगळी टीम शोधणे हा मोठा चॅलेंज होता. आणि हं, हं, जेव्हा तुम्ही मला असं वाटतं, की मी काही गोष्टी मॅनिफेस्ट केल्यात आणि त्या माझ्यासमोर आपोआप आलेल्या आहेत. म्हणजे स्टिचिंग हं, करणारी माझी टीम आहे. माझी हं, पेंटिंग करणारी टीम आहे. माझी हं. एम्ब्रॉयडरी करणारी टीम आहे. माझे मार्केटिंग करणारी टीम आहे. तर सगळे लोकं तुम्हाला शोधावी लागतात छान लोकं आणि ती तुम्हाला मिळतात असं मला वाटतं. हं, हं. गायत्री आणि जसं तुम्ही म्हणालात, की सुरुवातीपासूनच तुमच्या घरामध्ये व्यवसाय होता. म्हणजे तुमची आई हे सगळं करतच होती. कुठेतरी तेच पाहून तुम्ही या व्यवसायात उतरला. म्हणजे एका महिलेनेच पुढे म्हणजे तुमच्या घरातला जो व्यवसाय होता, तुमच्या आईने जे स्वप्न बघितलं होतं, ते स्वप्न खरं तर पुढे साकार करायचं किंवा पूर्णत्वाला न्यायचं यासाठी तुम्ही ही सगळी धडपड केली? हो, नक्कीच. मला असं म्हणता येईल, की तिच्याकडे बघूनच व्यवसाय करण्याचं स्वप्न मी बघितलं आणि लहानपणापासून मी तिला बघत आलेली आहे. मी स्वतः हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आणि मी काही वर्ष जॉब पण करत होते. पण माझी आईच माझी प्रेरणा आहे आणि नक्कीच जेव्हा आपल्या घरातलं एखादं व्यक्ती व्यवसाय करत असतो, त्याला बघून त्यांची मुलंही व्यवसाय करतात आणि तो परत एका वेगळ्या लेव्हलवर घेऊन जातात. बरोबर. तुम्ही हँडीक्राफ्टच्या वस्तू बनवता किंवा या ज्या बॅग्स बनवता, तर या सगळ्याला बाजारपेठ मिळवणं सुद्धा मला वाटतं खूप कठीण होतं. जसं तुम्ही म्हणालात, की मध्ये जो कोव्हिडचा काळ आला, 2 वर्ष गेली आणि त्यानंतर बाजारपेठ कुठेतरी कमी झाली होती, ठप्प झाली होती असं आपल्याला म्हणता येईल आणि मग पुन्हा एक जोर धरला बाजाराने. मग तुमच्या प्रॉडक्टना मागणी मिळवून देण्यासाठी किंवा मागणी मिळवण्यासाठी कशा पद्धतीनं तुम्ही धडपड करताय? कशा पद्धतीनं जिद्दीनं पुढे सगळ्यांसमोर उतरताय? काय सांगायचंय? बाजारपेठ कशी मिळवताय तुमच्या व्यवसायाला? अ, मा प्रॉडक्ट्स ला बॅग्स ह्याची डिमांड आहे वर्ल्ड वाईड. तर बरोबर. वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केटिंगच्या माध्यमातून म्हणजे जसं डिजिटल मार्केटिंग आहे. कोविडच्या काळात आम्ही डिजिटल मार्केटिंग करायला खूप म्हणजे डीपली त्याच्यावर काम केलं असेल किंवा हं, Instagram आहे, Facebook आहे, वेगवेगळे WhatsAppचे डिजिटल मार्केटिंगचे टूल्स आहेत. त्याचा हं, सगळ्याचा वापर करून कस्टमर बेस कसा तयार करता येईल, कस्टमर पर्यंत कसं पोहोचता येईल, हे सगळं आम्ही शिकलो आणि व्यवसाय मला असं वाटतं, की मार्केटिंग ही सतत शिकण्याची प्रोसेस आहे. हं, हं. एक्सपोर्टच्या काही शॉर्ट कोर्सेस असतात ते केले. सो ह्या सगळ्या मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज वापरून आता छान व्यवसाय मार्केटिंग खूप छान चालू आहे. नक्कीच. मार्केटिंग हा तर व्यवसायामधला महत्त्वाचा भाग आहे गायत्री जसं तुम्ही म्हणताय आणि तो कुठेतरी जर पूर्ण झाला किंवा तो सक्सेस झाला तरच बिझनेस सक्सेस होऊ शकतो. त्याचप्रमाणे जसं आता तुम्ही म्हणालात तुमच्या बॅग्स तुम्ही एक्सपोर्ट सुद्धा करतात. तर एक्सपोर्ट करताना काही अडचणी येतात कधी किंवा सुरुवातीला आल्या की एक्सपोर्ट कशा सुरुवातीला हे आपल्याला माहितीच नसतं की आपली जी वस्तू आहे ती नेमकी कशी एक्सपोर्ट करायची, बाहेरच्या देशात कशी पोहोचवायची. कसं हे सगळं फेस केलं तुम्ही किंवा कसं सुरुवात केली? याबद्दल सांगा आपल्या मैत्रिणींना ऐकायला खूप आवडेल. जशी आपली मैत्रीणच आहे पौर्णिमा शिरीषकर तिच्यासोबतच पहिलं एक्झिबिशन आम्ही मॉरिशसला केलं होतं आणि तिथूनच मला असं वाटतं, की आमच्या इंटरनॅशनल व्यवसायाच्या जर्नीची सुरुवात झालेली आहे. आणि मग आपले प्रॉडक्ट्स म्हणजे जेव्हा आम्ही एक्झिबिशन केलं, त्यावेळी कळलं, की बॅग्स या वर्ल्ड वाईड त्याची डिमांड आहे. मग हं, त्याच्यानंतर दुबईला मी तिच्यासोबत गेले होते. मग इंटरनॅशनल कस्टमर कसे शोधायचे, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं हं. आणि मग इंटरनॅशनल कुरिअर टाय करून तिकडे माल कसा पोहोचवायचा, या सगळ्या गोष्टी शिकलो आणि आता 10 पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये आपले प्रॉडक्ट्स गेलेले आहेत.
नक्कीच. किती छान गोष्ट आहे ही, की जी छोटीशी सुरुवात केली होती, ती आज भारताबाहेर 10 पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये ती फिरतीये तुमची. तसंच मला असं विचारायचंय, तुम्ही जसं म्हणालात, की नाशिकमध्ये तुमचं वर्कशॉप आहे आणि या वर्कशॉपमध्ये बऱ्याच जणी काम करतात. सगळ्या महिलाच आहेत या वर्कशॉपमध्ये काम हो, करणाऱ्या? सगळ्या महिला आहेत. म्हणजे एका महिलेने जर एका महिलेला सपोर्ट केला आणि तिला जर पुढे आणण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच प्रत्येक महिला आपल्या बिझनेसमध्ये पुढे जाऊ शकते. काय सांगायचं? नक्कीच. कारण जेवढ्या म्हणजे जेवढ्या काही माझ्याकडे महिला आहेत, अ, मी त्यांना काम देतेच आहे. पण त्यांच्याकडूनही मला खूप गोष्टी शिकायला मिळतात. तर हे खूप इम्पोर्टंट आहे, की एकमेकाला सपोर्ट करून पुढे जाणे. नक्कीच. आणि सुरुवातीला अगदी तुम्ही 2-3 महिने त्या बॅग्स आणल्यानंतर विचार करत बसला आणि मग ही सगळी तामझाम तुमची सुरू झाली आणि मग या सगळ्या व्यवसायामध्ये तुम्ही पुढे गेलात. तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही विचार करत होता आणि तिथपासून आता तुमचं वर्कशॉप आहे, 15 पेक्षा जास्त महिला तुमच्याकडे काम करतायत. इथपर्यंतचा प्रवास जर का तुम्हाला थोडक्यात सांगायचा आहे आपल्या मैत्रिणींना, तर तो कसा सांगता येईल? मला असं वाटतं, की सुरुवात करणं महत्वाचं असतं आणि मग आपोआप मार्ग मिळत जातात. लोकं तुमच्या समोर येतात. आपोआप वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज तुमच्या समोर येतात. तर मला असं सांगायचंय, की हँडक्राफ्ट प्रॉडक्ट्सचा जो बिझनेस आहे, तुम्ही काही सुरुवात करा. साडी व्यवसायाला सुरुवात करा, ड्रेस मटेरियल, होम डेकोर प्रॉडक्ट्स असे काही घेऊन तुम्ही एका रूममधनं सुरुवात करू शकता, एका घरातनं सुरुवात करू शकता आणि तुमचा व्यवसाय जो आहे तो जगभरात पोहोचवू शकता. आजकाल डिजिटल मार्केटिंग च्या माध्यमातून तुम्ही खूप पटकन लोकांच्या समोर खूप छान प्रकारे मार्केटिंग करून तुम्हाला प्रेझेंट करू शकता. तर मला असं वाटतंय, की सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे. आणि सुरुवात नक्कीच. झाली, की सगळं स्मूथली सगळे अपॉर्च्युनिटीज आणि तुम्ही शिकू शकता. बऱ्याच गोष्टी शिकू शकता या जर्नीमध्ये. खूप लोकांना भेटू शकता, त्यांचे एक्सपिरियन्स ऐकू शकता आणि स्काय इज द लिमिट असं मी म्हणेन. नक्कीच. गायत्री तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे आणि हॉटेल मॅनेजमेंट करता कुठेतरी तुम्ही या बिझनेसमध्ये उतरलात, बरोबर? हॉटेल मॅनेजमेंट करत असताना किंवा मुंबईत नोकरी करत असताना, नोकरी जेव्हा आपण करत असतो, तेव्हा महिन्याला आपल्याला एक पर्टिक्युलर अमाउंट आपल्या अकाउंटमध्ये येत असते आणि मग आपल्याला कुठेतरी समाधान मिळत असतं. व्यवसाय करताना बऱ्याचदा तसं होत नाही. सुरुवातीला काहीच पैसे कधी-कधी आपल्या हातात येत नाही. उलट्या आपल्याच हातातले जे पैसे असतात ते खर्च केले जातात. मग अशा वेळेला कुठेतरी असं वाटलं, "अरे, मी उगाच हे सगळं सुरू केलं. माझी नोकरीच बरी होती." 30 दिवस काम केले, की 1ल्या तारखेला माझ्या अकाउंटमध्ये इतके-इतके पैसे जमा होत होते. असं काही वेळेला वाटायचं, पण आता बिलकुल हेच वाटत नाही. मी खरंच सगळ्यांना म्हणजे सल्ला देईन, की स्वतःचा काहीतरी व्यवसाय करा किंवा स्वतःला जे आवडतंय ते जगा. कारण मी जॉब केलेला आहे. ते एक रूटीन जे असतं जॉबचं हे पण मी एक्सपिरियन्स केलंय आणि माझं आत्ताचं जे क्रिएटिव्ह जग आहे किंवा जो व्यवसाय आहे तो पण एक्सपिरियन्स केलेला आहे. तर मी मनापासून सांगेन, की तुम्हाला जे आवडतं तो बिझनेस करताना जो आनंद आणि मजा येते, ती पैसे तर तुम्हाला मिळतातच जेव्हा तुम्ही तुमची 100% एफर्ट तुम्हाला कुठेही जॉब करा नाहीतर व्यवसाय करा. तुमची मेहनत करायचीच आहे. पण जेव्हा तुम्ही 100% तुमच्याच व्यवसायासाठी देताय, तर मला असं वाटतं की सक्सेस तुम्हाला मिळेलच आणि जो आनंद आणि समाधान मिळतं, ते वेगळंच असतं. नक्कीच. मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरात तुम्ही राहत होता आणि एकदम स्ट्रेसफुल लाईफ तुम्ही जगत होता. नाशिकमध्ये आता तुम्ही गेलात. काय बदल वाटला तुम्हाला मुंबई आणि नाशिकमध्ये? नाशिक आणि मुंबईमध्ये ॲक्चुअल जर वर्कशॉप किंवा आपला स्वतःचा सेटअप तयार करायचा असेल, तर नाशिक हे अफोर्डेबल आहे, सगळं बरोबर. बिझनेस सेटअप करण्यासाठी. पण मार्केटिंग आणि मार्केट जे मुंबईमध्ये रिस्पॉन्स मिळतो, तो मला असं वाटतं, की तो कॉन्फिडन्स देऊन जातो. सो दोन्ही प्लेस मला तेवढेच प्रिय आहेत. मुंबई पण तितकंच प्रिय आहे आणि नाशिकही तितकंच प्रिय आहे. तसं सगळ्यात महत्वाचं आता, की व्यवसाय तुम्ही करताय, खूप सक्सेस झालेला आहात तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही, मात्र घरसुद्धा सांभाळायचंय, बरोबर ना? तर कसरत होते हे सगळं करताना? आपण मॅनेज करतो सगळ्या गोष्टी. मला असं वाटतं, की महिलांना ती उपजत काय म्हणतात देणगी दिलेली आहे, की अ, आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो. घर पण आणि
व्यवसाय पण. पण काही चॅलेंजेस येतात असं नाहीये. हं, ओढाताण होते हं, आणि पण ओव्हरकम करतो आपण त्याच्यामध्ये. हं. तुमच्या ब्रँडला लोकांपर्यंत जेव्हा पोहोचवण्याची वेळ येते, तेव्हा काही अडचणी येतात? जेव्हा आपल्या ब्रँडला लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं, कसं पोहोचवायचं? लोकं त्यावर काही टीका-टिप्पणी करतात. म्हणतात, "अरे, हे या अशा बॅग्स तर आम्ही सगळीकडे पाहिलेल्या आहेत. हे तर आम्ही सगळीकडे" अशा काही गोष्टी होतात? असं कधी ऐकण्यात आलंय? हो, असं बऱ्याचदा झालेलं आहे. पण मी अशा आता तुम्ही जर माझं पेज बघितलं किंवा एथनिक टच बाय हो. गायत्री हां. मला सांगायला आवडेल, की Instagramवर तुम्ही फॉलो करा मला. हं. तर पाहिलंय. हो. लोकांपेक्षा वेगळं करणे हेच क्रिएटिव्हिटी आहे. हं, तर हं. कदाचित असं होत असेल, की मला माझे प्रॉडक्ट्सच कॉपी होत असतील. पण मी असं ठरवते, की अ, सतत नवीन-नवीन काय डिझाईन्स आणायचे, काय करायचं. तर नक्कीच आमचे प्रॉडक्ट्स तुम्ही बघितलेत, तर खूप छान-छान हँड पेंटिंग्सच्या बॅग्स आहेत किंवा जे मी बॅग्स आहे. हं. फॅब्रिक वापरते, त्याचे कलर कॉम्बिनेशन्स आहेत, ते सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत. त्याच्यामुळे मला नाही वाटत, की कुठे कॉम्पिटिशन किंवा कॉपी होण्याचा हे असतो. आपण सतत ना कॉम्पिटिशनपेक्षा आपण काय नवीन करू शकतो ह्याच्यावर काम करायला पाहिजे, असं मला वाटतं. नक्कीच. गायत्री जसं तुम्ही मगाचपासून सांगताय, की कुठल्याही निगेटिव्हिटीकडे लक्ष न देता स्वतः पॉझिटिव्ह राहून आपल्या बिझनेसला सक्सेस करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. आता मी तुम्हाला एक शेवटचं विचारते, की सुरुवातीच्या काळात ज्या अडचणी आल्या त्या महत्त्वाच्या वाटल्या, की आत्ताचा सक्सेस तुम्हाला जास्त महत्त्वाचा वाटतोय? सुरुवातीच्या काळात ज्या अडचणी आल्या त्यावेळी इतका विचार करायलाच वेळ नव्हता, की आपण सक्सेसफुल आहोत का सक्सेसफुल होत चाललोय. पण जे चॅलेंजेस येत गेले, ते फेस करत आपण पुढे जातो आणि मला असं वाटतं, की मी मला भेटलेल्या सगळ्यांकडनंच बऱ्याच गोष्टी शिकत गेले आणि आता जेव्हा सक्सेसफुल झालीये, तेव्हा पण असं वाटतं, की अजून एका वेगळ्या लेव्हलवर काम करावं, अजून वेगवेगळ्या गोष्टी आणाव्यात ब्रँडमध्ये. तर त्याच्यावर मी काम करत चाललीये. सो आता तुम्ही बघत असाल तर हँड पेंटिंगच्या खूप सुंदर साडीज आम्ही साडीज. हो. डिझाइन करतोय किंवा जॅकेट्स किंवा कुर्तीज अशा वेगवेगळ्या प्रॉडक्ट्समध्ये आम्ही पुढे-पुढे काम करत चाललोय. सो आता जो सक्सेस मिळालाय त्याच्याही पुढे काय काम करता येईल? अजून वेगवेगळ्या इंटरनॅशनल लेव्हलवर कसं काम करता येईल? कसं पोहोचता येईल? त्याच्यावर आपण काम करत जातो. कधी एका ठिकाणी थांबलोय असं होतच नाही. बरोबर. गायत्री फॅमिली सपोर्ट किती महत्वाचा होता? या सगळ्यामध्ये तुम्हाला स्वतःला वेळ तुम्हाला देता येतोय का? कधी असं वाटतं का, की मी स्वतःसाठीच आता या सगळ्यामध्ये स्वतःला वेळ देऊ शकत नाहीये? मला असं वाटतं, की व्यवसाय करताना आपण बॅलन्स करू शकतो या गोष्टी. स्वतःला पण वेळ देऊ शकतो. कधी सुट्टी हवी असेल, तर तेही मॅनेज करू शकतो. फॅमिलीलाही वेळ देऊ शकतो आणि टीम जेव्हा तुमच्याकडे स्ट्राँग आहे, तेव्हा सगळ्या गोष्टी छान मॅनेज होऊ शकतात, असं मला वाटतं. तर नक्कीच हे सगळं बॅलन्स करता यायला पाहिजे, असं मला जाणवतं. नक्कीच. सगळ्या मैत्रिणींना जर का तुम्हाला सांगायचंय, की जरी तुम्ही गृहिणी असाल, तरी काही ना काहीतरी छोटा-मोठा व्यवसाय सुरू करा आणि तुम्ही त्यात सक्सेस नक्कीच मिळवू शकता. फक्त निगेटिव्ह ज्या गोष्टी असतील त्याकडे लक्ष देऊ नका. येस, नक्कीच. मला असं वाटतं, की आपण जेव्हा ठरवतो ना मनापासून काहीतरी करायचं, तर आपण मग ते घरातूनही चालू केलं. पण मी जसं मगाशीच म्हटलं, की घरातूनही व्यवसाय चालू करून तो इंटरनॅशनल लेव्हलला तुम्ही इझिली एका वर्षभरात आता पोहोचू शकता. तर एवढं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. डिजिटल मार्केटिंग आहे किंवा वेगवेगळ्या आता जग एकदम मोठं झालेलं आहे. तर अशा प्रकारे बरोबर. तुम्ही फक्त चालू करणं महत्वाचं असतं. एक स्टेप घेणं महत्वाचं. नक्कीच. गायत्री, आज तुम्ही खूप छान गप्पा मारल्या. ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं, की नोकरी सोडून तुम्ही व्यवसायाचा मार्ग कसा धरला आणि हा व्यवसायाचा मार्ग जरी धरला, तरी त्यामध्ये तुम्ही सक्सेस कसं मिळवलं. सुरुवातीला थोड्याशा खचलात, की आपण काय करायचं? 3 महिने त्यावर तुम्ही विचार केला. मात्र त्याच्यातनंही तुम्ही प्रेरणा घेतली आणि तुम्ही पुढे गेलात आणि आज मला वाटतं तुम्ही ओनर आहात एथनिक टचच्या. यापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही. गायत्री, खूप छान गप्पा मारल्या. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. थँक सो मच. थँक यू.
तर ज्याप्रमाणे आता गायत्रीने आपल्याला सांगितलं, की कशा पद्धतीनं तिने मुंबईतली नोकरी सोडली आणि स्वतःचा ब्रँड सुरू केला. सुरुवातीला तिला वाटलं, की नोकरी सोडलेली आहे, आता कशा पद्धतीनं आपण आपला बिझनेस सुरू करू शकतो. मात्र हे सुरुवातीचे दिवस तिने अजिबात लक्षात ठेवले नाही. तर तिच्या बिझनेसमध्ये तिला सक्सेस मिळवायचा होता आणि तो तिने मिळवला आणि ती आता एका ब्रँडची ओनर आहे आणि त्याचप्रमाणे एका ब्रँडची को फाउंडर सुद्धा आहे. अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या उद्योगात पुढे जा. अशा आमच्या गप्पा गोष्टी ऐका. त्यातनं तुम्हाला नक्कीच काहीतरी प्रेरणा मिळू शकते. आमचा हा जर कार्यक्रम तुम्हाला आवडत असेल, तर आमच्या YouTube चॅनलला तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुढे भेटूया एका नवीन मैत्रिणीसह. तोपर्यंत नमस्कार.